आज बनवते पत्ता कोबीची भाजी आणि चपाती माझ्या मुलाच्या टिफिनसाठी। आजचा मेन्यू तसा साधाच आहे, पण बोलण्याचा टॉपिक जो आहे तो थोडासा वेगळा आहे। आता पहा ना, कधी कधी लहान मूल खेळत असतं आणि ते कंटिन्युअसली काहीतरी ॲक्टिव्हिटीमध्ये बिझी असतं। ते त्याचं खेळत असतं आणि आपण आपल्या कामात असतो। आपलं काम आवरून झालं की आपण जरासं थांबलो की आपल्याला वाटतं की आपल्याला आराम भेटावा, आणि मग जेव्हा आपण आराम करत असतो ना, आपल्या डोक्यामध्ये काहीतरी विचार चालू असतात आणि अशात मूल आपल्याला परेशान करतं तर आपण चिडून जातो। कारण का, तर आपलं फिजिकली काम आवरलंय पण आपलं मन अजूनही धावतंय, कुठल्या तरी गोष्टीचा विचार करते, कशाच्या तरी पाठीमागे धावते। सकाळी उठल्यापासून दिवसभर काय कामे करायची याचा डोकं विचार करत असतं। एक काम चालू आहे तोवरच ते झाल्यानंतर काय करायचं ह्याचा आपण विचार करत असतो, आणि जेव्हा काहीच नसेल तेव्हा आपण फोन पाहत असतो। म्हणजे पहा, जिथं आपण आपल्या स्वतःसाठीच वेळ देत नाहीये तिथं आपण खूप छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद हा दूर ढकलत चाललो। लहान मूल खेळता खेळता अशी एखादी ॲक्टिव्हिटी करत असतं ती त्याच्या वयानुसार कौतुकास्पद असते आणि आपल्याकडून वेळेअभावी ती इग्नोर केली जाते। अशा वेळी मुलाला खेळताना काहीतरी करताना आपण जर ऑब्झर्व करत असतो आणि त्याच्या त्या कौतुकास्पद ॲक्टिव्हिटीचं कौतुक करून आपण त्याला गोंजारलं, जवळ घेतलं, तर अशावेळी त्याला आणखीन उत्स्फूर्तता येते आणि ते त्या ॲक्टिव्हिटीजमधून आणखीन काहीतरी शिकत जातं। पण हे सगळ्या गोष्टींसाठी खरंच आपलं मन शांत आहे का? आपण एखाद्या गोष्टीकडे पाहतोय तर शांतपणे त्या गोष्टीकडे पाहायलाही आपल्याला वेळ नसतो। आयुष्यात किती धावपळ आहे, आणि तीच धावपळ आपण आपल्या लहान मुलांवर ढकलतोय, त्यालाही आत्तापासून शेड्यूल देतोय। कदाचित सगळ्या पेरेंट्सकडून या चुका होत नसतील, पण बऱ्याचशा पेरेंट्सकडून धावपळीत आणि जे बहुधा काही काम करत असतील, बाहेर जॉब करत असतील, अशा पेरेंट्सकडून या गोष्टी होण्याची दाट शक्यता असते। सहज डोक्यात आलं आणि म्हणून शेअर केलं। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।